गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह लाभलो भावत झालो चराचरी नीला कुशली काहीच नेणे बोलतो वचने भाविका तुमचा अनुग्रह लाभलो भावत झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास ज्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो भावत झालो चराचरी कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गणनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय। 12वा अध्याय आपला सुरू झालेला होता आणि त्याच्या नमनाची ओवी आपण प्रथमतः पाहिलेली बी आहे की जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। सद्गुरूंना आईच्या रूपकाच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबराय नमन करताना दिसत आहेत, अर्थात मंगल करतानाही दिसत आहेत। या अध्यायाचं हे मंगलही आहे आणि त्यामध्ये माझे सद्गुरू कसे आहेत तर शुद्ध आहेत, अर्थात त्यांच्यासारखी दुसरी शुद्धता दुसरीकडे कुठेच नाही असं माऊली ज्ञानोबरायांनी बऱ्याच ठिकाणी वर्णन केलं। सद्गुरूंचं वर्णन करताना शुद्ध हा शब्द वापरला, जे अंतर्बाह्य निर्मळ असे आहेत, शुचित्व त्यांच्याच ठिकाणी मुक्कामाला असतं, अशा प्रकारे शुचित्वाचं वर्णन करतानाही म्हटलं होतं। दुसरी गोष्ट उदारे प्रसिद्धे, अर्थात ते उदारतेमध्ये प्रसिद्ध आहेत आणि उदारतेतली प्रसिद्धी सांगताना इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण पाहिलं होतं की त्यांच्यासारखे उदार तेच आहे। उदार सद्गुरू जे दान देतात तर ते दान त्यांच्यासारखं दान देण्यात दुसरे कोणीच समर्थ नसल्याने तेच प्रसिद्ध आहेत आणि त्याच्याद्वारे जो कृतार्थ झालेला शिष्य आहे तर तो अनवरत आनंदे वर्षतीये, त्या अनवरत आनंदाचा जो वर्षाव केलेला असतो त्यामध्ये तो चिंब किंवा आनंद स्वरूपाला प्राप्त होतो आणि तोही आनंद काही क्षणिक नसतो तर अनवरत एकसारखा आनंदाचा वर्षाव ते शिष्यावरती करत राहतात किंवा ते त्यांना शरण आलेले त्याच्यावरती करत राहतात किंवा असं म्हटलं तरी चालेल की संत या माध्यमातून अखंड जगावरती आनंदाचा वर्षाव करत राहतात, थोडं व्यापक पाहिलं तर। पण अशी व्यापक नजर इतरांच्या ठिकाणी नसते तर जो खरा शिष्य आहे त्याच्याच ठिकाणी राहते। म्हणून जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, तर याच्यामध्ये आईच्या रूपकाच्या माध्यमातून हा विषय केलेला दिसतो की या ठिकाणी बोलताना हे जी भाषा आहे ती भाषा तशा प्रकारची आहे। तेव्हा त्या सद्गुरूंचंच वर्णन पुढे जाऊन पुढच्या ओळीत केलं। हा विषय झालेला होता म्हणून फार बोलत नाही त्याच्यावर। विषय व्याळे मिठी दिदली अनुठी ताटी ते तुझे कृपा दृष्टी निर्विष होय। विषय व्याळे, विषयरूपी व्याळाने म्हणजे सर्पाने जी जीवाला मिठी दिलेली आहे, त्या मिठी दिल्यामुळे सर्पाने दिलेल्या मिठीने काय झाले, ती झाली अनुठी ताठी, अर्थात विषयरूपी सर्पाने मिठी देऊन राहिला नाही तर त्याच्यामध्ये पूर्णतः विष उतरलेलं आहे। असे जे मृत्यूशय्येवर झोपलेले आहेत, जे पुन्हा उठूच शकत नाही, नुठी ताठी, ताठीवरून नाही, ताठी कशाला म्हणतात, जे घेऊन जातात त्याचं नाव ताठी आणि ज्याच्यावरून न उठी पुन्हा उठतच नाही। अजून तरी काही कोणी उठलं नाही, पण सच्चिदानंद बाबांना उठवलं, माऊली ज्ञानोबरायांनी उठवलं, नाथ महाराजांनी बी उठवलं। नाथ महाराज स्वतः उठले, नाथ महाराजांनी उठवलं, ते स्वतःही उठले। पण ते आता दुसऱ्याच्या बाबतीत जर असं म्हटलं तर माऊली ज्ञानोबरायांनी वाचा प्रयोग केला किंवा नाथ संप्रदाय जो यांचा मूळचा संप्रदाय आहे माऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथांचा, तर त्यामध्ये सुद्धा अशी प्रयोग झालेले दिसत आहेत नाथ संप्रदायामध्ये। ज्यांच्यापुढे तिथं अमृत संजीवनी, अमृत सिद्धी
त्यांच्याकडे अमृतसिद्धी, की मृत ही जीवितला आहे अमृतसिद्धी, तर त्या अमृतसिद्धी त्यांच्याजवळ प्राप्त होत्या. शुक्राचार्यांच्याकडे संजीवनी विद्या होती असं दिसतंय, तर त्यांच्याकडे ही विद्या होती की जे मेलेल्यांना उठवत होते. आणि मुक्ताईने कुंतांब्याला अनेक प्रेत उठवली. जे नुसते ताठीवर होते असे नाही, ताठून गेले होते असे ताठलेले उठवले मुक्ताईने. तर तेव्हा हे सहज शक्य आहे, पण कोणाला म्हणताल तर त्या अधिकारी सद्गुरू जे आहेत त्यांच्याकडे आहे. तेव्हा विषय वेळे, आता इथला विषय चाललेला होता की विषयरूपी सर्पाने ज्या जीवाला विषमय करून टाकलेला आहे, की ज्या योगे तो ताठीवरून उठूच शकत नाही, पण तुमची कृपादृष्टी जर पडली तर त्या निर्विष होय, तर त्याच्या निर्विष होऊन जातो. तो चढलेलं सगळं विष हे त्याचं उतरून जातं. तेव्हा मिथ्याभूतमय अवघी ब्रह्मस्थिती, मिथ्याभूतमय अवघी ब्रह्मस्थिती, अभंग स्वरूपी लावली विभूती, उतरला सर्प निवारली भ्रांती, एका जनार्दनी आली से प्रचिती. असं तुक आपलं नाथ महाराज स्वरूप मंदिरी होते मी एकली या सर्प प्रकरणामध्ये म्हणतात. तर तेव्हा विषयरूपी या मिठीतून सुटण्यासाठी सद्गुरूंशिवाय दुसरा पर्याय नाही, असंही मी यातून माऊली ज्ञानोबराय प्रतिपादन करतात. किंवा असे जर सद्गुरू प्राप्त झाले तर, कारण विषयरूपी सर्पाचं जे विषयरूपी सर्पाचं जे विष आहे, तर ते विष उतरणं संभवनीय नाही. म्हणूनच जीवाच्या ठिकाणी आजची परिस्थिती प्राप्त होताना दिसते. परमार्थ लोकांना कळतच नाही असं नाही, पण विषयाचं विष उतरत नसल्या कारणाने त्या धुंदीमध्ये काय करायचं हे कळतच नाही. म्हणून शेवटी विषयाच्या आहारी जाताना दिसत आहेत लोक. आणि विषयाच्या आहारी गेल्यावर मग काय करतील, तर तेव्हा त्याच विषयामुळे त्यांना परमार्थ घडत नाही. मग विष उतरल्यावर मग मात्र स्पष्ट कळायला लागेल. जसं विष उतरल्यावर माणसं भानावर येतात, तसं विषयाचं विष उतरल्यावर लोक पारमार्थिक भानावर येतात. जे विषयी लोक आहेत त्यांना भानच नाही ना, ते आहारी गेलेले त्यांना भान कुठे त्या. तर अशा प्रकारे सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. जीवाला आधी विष मुक्त करावं लागेल, विषयाच्या विषयापासून मुक्त करावं लागेल, आणि मग त्याला काही सांगावं लागेल. म्हणून सुरुवात करताना माऊलींनी अशा वेळ वापरल्या. अजून तिसरी गोष्ट अशी आहे, दुसरी आणखीन, की ज्या जीवांच्या ठिकाणी आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक त्रास नांदत राहतात, त्यांना तरी काय परमार्थ कळणार आहे. त्याचं कारण आहे त्यांच्या बुद्धीमध्ये आपल्याकडे असणाऱ्या या त्रासातून मुक्त होण्याचा पहिला विचार असतो. आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. ज्याला पुष्कळशी भूक लागलेली, त्याला विचारसागर काय सांगावा. ह्याला भूकच लागलेली, ते म्हणले की बा आम्हाला विचारसागरची आवश्यकता नाही. एखादा रोगी असेल तर त्या रोग्याला काय विचारसागर सांगावा. तर म्हणेल नाही, मी तर त्रस्त झालेलो आहे. कशाने? रोगाने. त्याच्या ठिकाणी त्या रोगाने त्रस्त झालेला आहे, त्याची बुद्धी काम नाही करत, त्याची वृत्तीच जाग्यावर राहत नाही. भूक लागलेली म्हणजे आध्यात्मिक दुःख आहे याचं, शरीराचं, तर त्याच्यामुळे किंवा रोगाचं, तर त्याने त्याला अस्वस्थ केलेलं आहे. दुसरा आदिदैविक जरी दोष असेल तरी ती माणसंसुद्धा हे कुठेही त्यांची प्रवृत्ती पारमार्थिक होणार नाही. कारण त्याच्यावर आदिदैविक जरी दोष असला तरी नाही होत. म्हणजे आदिदैविक दोष अर्थात देवतांचा प्रकोप असं म्हटलेलं आहे त्याच्या, किंवा मागे जे असणारी त्या भूत प्रेत बाधा, याला सुद्धा दैविक प्रकोप असं म्हटलेलं आहे. त्याच्यामधून जर असेल तरी त्याला मूळ खरा परमार्थ कळत नाही. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती आदिभौतिक काही संकटांचा सामना तो करत असेल त्याच्या जीवनामध्ये. सध्या लोक बोलून दाखवत नाहीत, पण आतमध्ये त्यांची चिंतनं मात्र वेगळी चाललेली असतात.
आणि ती चिंतनं कोणती चालतात तर मग त्यांना जे त्रास असतात त्याला अनुसरून ती चिंतनं चालतात. म्हणून जरी कथेला बसले तरी ते कथेत नसतात. तुकोबराय म्हणतात सांगले काय मांडी येले प्रेत हां त्याचं काय मांडी येले प्रेत जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. जवळ जर चित्त नसेल तर ते नुसतं शरीर त्या ठिकाणी कथेला येऊन बसतं. परंतु मग त्या म्हणून या आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक यांना काय म्हणतात ताप असं म्हणतात. तरी कवना ते ताप पोळी. कवना ते ताप पोळी म्हणजे कोणाला ताप पोळणार आहे तर सद्गुरू जर जवळ असतील, सद्गुरू रूपी प्रसाद जवळ असेल असं म्हटलेलं आहे. त्याच्या आधी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरी येसी तू, तर प्रसाद याच्यात प्रसन्नता असा अर्थ काढलाय खांदारकर महाराजांनी. रस या पदाचा अर्थ आनंद असा केलेला आहे. तुमच्यात काय केलेला आहे बरं साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरी? ज्याच्यावर तुझ्या प्रसाद रूपी पाण्याच्या लाटांचा प्रसाद आला म्हणजे संसार कोणाला पडणार. हा तर प्रसादाचा अर्थ प्रसादच केला. तर प्रसाद इथे प्रसन्नता अर्थ केला. कृपादृष्टी याला प्रसाद असं म्हटलेलं आहे किंवा प्रसन्नता, सद्गुरूची प्रसन्नता. सद्गुरू जर प्रसन्न असतील आता प्रसन्न होण्यालाही कारणीभूत शिष्याची सेवा असते. म्हणून त्या सेवेने प्रसन्न जर झालेले असतील, आनंदी असे असतील तर या त्यांच्या प्रसाद किंवा त्यांनी जो प्रसाद दिलेला आहे म्हणजेच कृपा केलेली आहे त्या कृपेने आणि आनंद अशा कृपा आणि आनंद अशा उभयरूपी लाटा ज्यामध्ये काय झालेल्या आहेत कल्लोळ चालू आहे त्यांचा. म्हणजे त्या लाटा अशा करताय भरपूर अशा भरून चाललेल्या आहेत. पण लाटा कोणत्या पाण्याच्या नाही तर कृपेची लाट आणि आनंदाची लाट. त्याच्यात कोण सापडला तर हा शिष्य सापडला. तर मग काय कवना ते ताप पोळी असा अर्थ लावावा लागेल. आणि मग कैसे नेऊ शोक जाळी, मग शोक तरी कसा राहील आणि ताप तरी कसे पोळी. तर त्याच्यात कृपा हा शब्द घ्यायला अडचण नाही, कारण कृपेशिवाय ताप जाणं संभवनीय नाही. म्हणून प्रसाद या पदाचा अर्थ कृपाचा असं करा. त्यांची प्रसन्नता असं करण्यापेक्षा प्रसाद असा खालता यांनी केलेला आहे ना साखरे मार्ग प्रसाद हा अर्थ बरोबर लागतो. त्यांच्या कृपेने काय होईल तर ताप निघून जातात. आता ते ताप कसे जातात ते काही एका दिवसाचा कार्यक्रम नाही. ते आले की लगेच मस्तकावर हात ठेवला की ताप गेले असं म्हटल्यावर शिष्य तर दुसऱ्या दिवशी येणार सुद्धा नाही. एका दिवसात आले मस्तकावर हात ठेवला ताप गेले परत काय गाडबेड झालीच नाही. कारण लोक आहे ना कामापुरता वापर करतात. तेवढा काम झालं की त्यांचा काय विषय संपला. बरं दुसरी गोष्ट काम तरी काय आहे तर प्रापंचिक त्रासाने त्रस्त झालेले ते त्रास मिटले की लोक आहेत ते प्रपंचातच आनंदाने राहण्याचा विचार करतात. पण प्रपंच हा दुःख स्वरूप आहे याचं ज्ञान करून घेत नाही. म्हणून मग पुन्हा पुन्हा त्रस्त झाले की येतात, त्रस्तताने गेली की निघून जातात. पण जो सत्शिष्य आहे तो मात्र निघून नाही गेला तर त्याला त्याचं कळालं की हे ताप कायमचे जात नाहीत तर ते कारणात लय पावतात. सद्गुरूंच्या कृपेने काही वेळेला ते कारणात लय पावतात, कायमचे जात नाही. कारण देह आहे तोपर्यंत ताप राहतात. किंवा सद्गुरूंची एक अशी कृपा होते की ज्या वेळी त्याला ते सहन करण्याची क्षमता प्रचंड वाटते. ताप जात नाहीत याला कारणीभूत आहे त्याचं प्रारब्ध असतं. त्या प्रारब्धाने घटित असतं. पण ज्या वेळेला अजून एक आहे भगवंत कुठे सहकारी किंवा गुरु कुठे सहकारी बनतात तर जे परमार्थ करण्याची इच्छा करतात, इच्छा परमार्थ करण्याची, तर त्यांना मात्र त्या त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग प्राप्त होतो. कारण तिथं कृपा काम करते. ज्या माणसाला संसारच करायचा आहे त्यात सद्गुरूंनी का कृपा करावी? हे दोन विरोधी भाग आहेत ना. एक सालाला संसारच करायचा आहे आणि सद्गुरूंकडे गेला त्याला सद्गुरूंची गरज नाही. त्याला डॉक्टरची गरज आहे, त्याला मांत्रिकाची तांत्रिकाची गरज आहे, त्याला इतर काही आचार ठेवण्याची गरज आहे. त्याला सद्गुरूंची गरज नाही. आणि ज्याला सद्गुरूची गरज आहे
त्याला ह्या पदार्थांची आवश्यकता नाही. तर तेव्हा सद्गुरूंच्या या कृपादृष्टीने ताप नाहीसे होतात असं जे म्हटलं, तर त्याच्यात त्रास नाहीसे होतात. तर तो जर आध्यात्मिक प्रगती करणारा असेल तर त्या ठिकाणी त्याचे त्रास नष्ट होताना दिसतात. आणि जर आध्यात्मिक प्रगती करताना दिसत नाही तर मग त्याच्या प्रारब्धाने त्याला जे काय प्राप्त होणार आहे ते होणारच आहे, त्याच्यात काही शंका नाही. तेव्हा तरी कवडा पण जर सद्गुरूंची त्याच्यावर कृपादृष्टी झाली असं गृहीत धरून चाला, किंवा सद्गुरूंना त्याच्याविषयी फारच आनंद आहे, सद्गुरूंना आनंद वाटतो, तर मग त्या शिष्याला दुःखात कशी ठेवतील? तर त्याला दुःखात नाही ठेवत ते, त्याला त्याच्यातून बाहेर काढतातच. म्हणून त्यांच्या कृपेच्या आणि आनंदरूपी लाटामधून ह्याला ताप कसे पोळते, तर त्याला ताप पळणार नाही. असं कसं होईल? अशी काही उदाहरणं आहेत का की ज्यांना हे त्रस्त झालेले पण त्याच्यातून बाहेर निघाले? तुम्हाला पुराणातही अनेक उदाहरणं सापडतील की जे संसार दुःखाने त्रस्त झालेले आणि सद्गुरूंकडे गेल्यावर काय झाले, त्याच्यातून ते मुक्त झाले. मग मुक्त कसे झाले? तर वैराग्य नेहमी मुक्त करत असतं. प्रापंचिक आसक्ती ताप वाढवते आणि वैराग्य आणि विवेक हे ताप नष्ट करते. एरवी जरी आपल्याकडे विवेक वैराग्य तयार झाले तरी ताप लागत नाही, कारण विवेक वैराग्य जे आहेत ही ढालीप्रमाणे वापरले जातात. विवेक श्रवणे, बरोबर. विलया जाते, विवेक श्रवणे विलया जाते, असे त्रिविध ताप संतांच्या संगतीत विवेक उत्पन्न झाल्याने जातात. मग कसे जातात? तर विवेकी बनतो तो. आणि विवेकी पुरुषाला विवेक या पदार्थाचा अर्थ सत्य आणि खरं आणि खोटं, मिथ्या, सत्य आणि मिथ्या याच्यातलं पृथक्करण करता येतं. आणि ते पृथक्करणच ताप घालवण्याला कारणीभूत आहे. तुमचा काय त्याच्यात नुकसान झालं, या प्रपंचात माझं फार नुकसान झालं असं म्हणणारा, त्याला विचारलं काय नुकसान झालं? जे प्रिय होते ते गेले, जे धन होतं त्याचा नाश झाला, याच्यामुळेच त्रस्त आहेत ना. आणि तुमचं लक्ष ज्ञानेश्वरी वाचण्यावर का लागत नाही? तर असं म्हटलं तर मग त्याने ज्ञानेश्वरी वाचण्यावर लागत नाही याचं कारण वृत्ती अस्थिर आहे. कशामुळे वृत्ती अस्थिर आहे? त्याला सांगितलं नामचिंतन करता का? ते म्हणले नाही. मग तुमची वृत्ती स्थिर होईलच कशाने जर तुम्ही साधनच करत नाहीत तर. म्हणून एक विवेक वैराग्य हा ज्ञानाचा भाग आहे आणि नामचिंतन हा भक्तीचा भाग. हे दोन गोष्टी जर बरोबर असतील तर त्याला त्रिविध ताप पोळत नाही. किंबहुना ताप याला तो तापच मानत नाही, तापाला तापच मानत नाही. तापाला ताप का मानत नाही? तर त्या विवेकाने आणि वैराग्याने त्याला त्या पद्धतीचं बनवलेलं असतं. ज्याच्यात विवेक नाही तो मात्र त्रस्त असतो. तेव्हा सद्गुरूंच्या कृपेने आपोआपच विवेकाची उत्पत्ती होते. आणि शास्त्रकृपा, ईश्वर कृपा हे रस आहेतच, म्हणजे हा आनंद त्याच्यामध्ये येतोच. कारण जिथे सद्गुरू आले तिथे हे बी आलेच, शास्त्र आणि भगवंत यांच्याही कृपा आपापच प्रगट होतात. त्याच्याही आधी कृपा होत असते. जिथे सद्गुरूंची शरणागती करणारा शिष्य असेल त्याच्यावर काही ईश्वर कृपा नाही का? त्याच्यावर ईश्वर कृपा आहे. आणि सद्गुरूंच्या या शरणागतीमधून आपापच तापाची निवृत्ती होते, प्रसन्नता तयार होऊन जाते. मग आपापच ताप पोळत नाहीत आणि शोक जाळत नाही. शोक हा जाळण्याचं काम करतो आणि ताप पोळण्याचं काम करतात. म्हणजे ताप हे पोळतात. अग्नीचा चटका बसतो त्याला पोळणं म्हणतात, जाळणं म्हणत नाही. आणि ज्या वेळेला शोक उत्पन्न होतो, शोक कशाला म्हणतात? तर इष्ट पदार्थाचा वियोग याला शोक म्हणतात. आणि अनिष्टाच्या प्राप्तीला दुःख असं म्हणतात. शोक आणि दुःख. दुःख शोकाच्या घाई, जे मारल्याची सेची नाही, जे सांगावया कारण काही, जे ग्रास येले माया. माऊली ज्ञानोबरायच म्हणतात की दुःख आणि शोक तरी का उत्पन्न होतात? तर मायेने ग्रासलेले असल्यामुळे होतात. जिथे मायेने ग्रासलेले नाही तिथं शोक आणि दुःख नाही. मायेने ग्रासलेले
आणि सद्गुरूंना शरण गेलेले जर खऱ्या अर्थाने शरणागती केलेली असेल तर मग मायेने ग्रासलेलं आहे ते आपापच नष्ट झालेलं असतं. आणि जर शरणागती केलेली नसेल तर मायेने ग्रासलेलं शिल्लकच असतं, म्हणून ताप पोळतच राहतात. शरण जाणाऱ्याला ताप का पोळत नाही तर आपापच तिथून तर सुट्टी होते त्यांची, कारण तो शरण गेला ना, तिथे ताप राहतील कसे. म्हणजे शरण गेले नाहीत आणि सद्गुरूंना म्हणायला लागले सद्गुरू आमचे ताप घालवा, आमचं दुःख घालवा, तर ते तसंच संभवनीय नाही. तर ते शरणागती करावी लागेल. आणि असे जर केली तर मग शोक मात्र तयार राहत नाही. इष्ट आणि अनिष्ट हे वृत्तीमधले जे भेद आहेत हे दोन्ही भेद सद्गुरूंच्या कृपेने नष्ट होतात. इष्ट अर्थात अनुकूल आणि अनिष्ट म्हणजेच प्रतिकूल. हे भेद हे अज्ञानाचे भेद आहेत. पण अज्ञान सद्गुरूंच्या कृपेने जातं आणि अज्ञान गेल्याने हे इष्ट आणि अनिष्ट हे दोन्ही जाऊन समबुद्धी तयार होते. आणि समत्व बुद्धीमध्ये या गोष्टी प्राप्त होत नाही. मग जसं आपलं परक हा भेदच राहत नाही आणि आपोआपच काय होऊन जातं. मग आता इष्टाचा वियोग होतो का नाही त्याच्या जीवनात असं म्हटलं तर होतो. इष्ट पदार्थाचा वियोग होतो, अनिष्टाची प्राप्तीही होते, परंतु तरीही शोक उत्पन्न होत नाही किंवा दुःख उत्पन्न होत नाही. आमच्या परपूजनीय आत्माराम महाराजांचा पुत्र गेला. मग पुत्राचा वियोग झाला का नाही. पुत्र कसा मानला जातो. इष्ट पुत्रे वै आत्मा अशी वेदाची कृतीच आहे. मग आत्मा वै पुत्र, तेव्हा पुत्र गेला. मग पुत्र गेल्यावरती सामान्य व्यक्ती आणि महात्मा पुरुष यांच्यामध्ये हा फरक असतो. त्यांच्यावर त्यांच्या सद्गुरूंची अर्थातच या मार्गांची कृपा आहे का नाही. तर कृपा आहे आणि ते सत्शिष्यही आहेत. मग आता ते वस्तुस्थिती अशी होती की पुत्र गेल्यानंतरही त्यांच्यात कुठलाच बदल झाला नाही. ते नामस्मरण करत बसलेले होते, ते असेच बसलेले होते. त्यावेळेला भाऊ आणि मी तिथे गेलो. त्यावेळेला म्हणजे आता आम्हाला कसं तरी वाटत होतं, कारण आता महाराजांचा पुत्र गेला, 45 वर्षाचा मुलगा गेला. मग त्यांच्या वडिलाला काय वाटेल. वडिलाला मुलाच्या आधी वडील गेले तर काही अडचण नाही, पण असा तरुण मुलगा जाणं चांगलं नाही. पाहिलं तर भाऊंनी असा चेहरा टाकलेला होता नाशिक खाली. आणि दुसरी काही मंडळी होती तिथे महाराज म्हणत होते काय नाही गेला आता तो त्याच्या प्रारब्धाने. ते प्रत्येक मनुष्याचं त्यांनी लगेच सुरू केलं प्रवचन. जात असतो प्रत्येक मनुष्य हा जात असतो, आपण त्याचं काय दुःख मानायचंय. आता दुःख मानायचंय म्हणजे दुःखी कोण हे का आम्ही. आता ज्यांचा संबंधच नसतो ती माणसं कधी दुःखी नसतात जास्त फार, किंवा झाली तरी थोडी फार होतात महिला सोडून. आणि महिला जिथे जाल तिथे लगेच पदर डोक्याला डोळ्याला लावतात त्यांना, कारण गंगा यमुना जवळच असतात. त्या महाराजांनी काय रडले नाही, फिरले नाही, काहीच नाही. मी असा पाहत होतो. म्हटलं बा असं पाह म्हणजे शोक आहे का नाही. सामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर पुत्रवियोगाचा शोक आहे, पण तिथं तसं काही वाटलं नाही. ज्या वेळेला स्मशानभूमीत आले तेव्हाही तीच परिस्थिती होती. ते म्हणले अग्नी लावायचा आहे महाराज. ते म्हणले लावा त्या पेटवून, काय म्हणतात मेलेल्याला काय विशेष पाहायचं म्हणजे काय विशेष, गेला. तर त्या समस्थितीमध्ये राहणं हे कशामुळे शक्य आहे बा. तर त्याला इष्टाचा वियोग झाल्याने जो शोक जाळी, तो शोक हा सत्शिष्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. शोक येत नाही असं नाही म्हटलं माऊलींनी, पण तो जाळत नाही. येतो पण जाळत नाही. आणि दुःख सुद्धा असंच आहे की दुःख कोणतं तर दुःख कोणतं आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. हे कसं येतं तर अनिष्टाच्या प्राप्तीने दुःखाची प्राप्ती होते. अनिष्ट जे इच्छा करत नाही आणि त्याचे काय झाले असं झालं. रस्त्यात गेले आणि पडल्याबरोबर हात पाय मोडला. आता काय झालं, आई करत बसला का नाही, दुःख झालं त्याला.
मग त्याला दुःख झालं, त्याला अनिष्टाची काय झालेली प्राप्ती झालेली असते. असा म्हणजे काय, कामावरून काय झालं, काढून टाकलं अचानक काढलं तर लगेच त्याला काय झालं, अनिष्ट ओढलं का नाही त्याच्यावर, अनिष्ट त्याला लगेच दुःखाची प्राप्ती झाली असते. तर त्या मग हे कसं काय बाबा, ते येतं का नाही त्यांच्या, तर येतं. म्हणजे दुःख प्राप्त होतं, पण सद्गुरु कृपेने त्याच्यातून तो निघून जातो. कसा निघून जातो, दुःख कसं जातं? दुःख जातं असं नाही, तर प्रारब्धजन्य निर्माण झालेलं दुःख हे तो विवेक आणि वैराग्याच्या द्वारे काय करत असतो, पचवत असतो. आणि ते विवेक वैराग्य आपोआप सद्गुरु कृपेने बलवान बनत असतं, दृढ बनतं, सदृढ बनतं. तर तेव्हा नाहीतर मग त्याच्यातून बाहेर पडण्याचा काय मार्ग आहे? तर अशा प्रकाराने माऊली ज्ञानोबा यांनी 2-3 ओव्यामध्ये सद्गुरूंचं हे वर्णन केलेलं आहे. पहिल्यांदा सद्गुरूंचं वर्णन केलं आहे, नंतर शिष्यासाठी असणारा त्यांचा जो सद्गुरूंचा फायदा काय म्हणतात, तर विषय व्याळे मिठी दितली अनुठी ताटी, ते तुझ्या कृपादृष्टी निर्विष होय, तरी कवणाचे ताप पोळी कैसे निहो शोक जाळी जरी, प्रसाद रसकल दळी पुरेसे तू. तुझी जर कृपा झाली असेल तर मग आम्हाला काय होणार आहे, ताप कसे पोळतील आणि शोक तरी कसा जाळेल. तर हे दोन्ही गोष्टी घडत नाहीत. पुढे जाऊन माऊली म्हणतात की योग सुखाचे सोहळे. आता ठीक झालं हो, ताप गेले, इष्ट गेलं, अनिष्ट गेलं, कारण त्याच्यातून तो बाहेर पडला. पण खऱ्या परमा असं म्हटलं, दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती. पहिल्यांदा परम आनंदाची प्राप्ती नाही, तर दुःखाची निवृत्ती कोण करतात, तर सद्गुरू करतात. म्हणून पहिल्यांदा जे दिलेलं आहे, पहिल्यांदा विषयातून सोडवलं, विषयातून सोडवल्याने निर्विष झाले. निर्विष झाल्यानंतर 3 प्रकारचे ताप आणि शोक यांच्यापासून त्या सद्गुरूंच्या कृपेने तो मोकळा झाला. आणि नंतर म्हणजेच दुःखाची निवृत्ती दिसते इथे. तर प्रारंभिक दुःखाची निवृत्ती आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती पुढे आहे. पहिल्यांदा तरी प्रारंभिकच आहे ना. नंतर पुढे जाऊन काय होणार आहे, पूर्णतः शोकातून बाहेर कसा पडेल, तर अज्ञान नाश सद्गुरूंच्या कृपेने होत आहे. आणि मग योग सुखाचे सोहळे, अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय परमानंदाची प्राप्ती होत नाही असं म्हणतात. आता परमानंदाची प्राप्ती वगैरे काय विषय नाही, पण बोलताना फक्त बोललं जातं. तर त्याला ज्या वेळेला अज्ञान नाश होतो त्या वेळेला खऱ्या अर्थाने तो काय होईल, तर या दुःखातूनही बाहेर पडतो आणि आनंद स्वरूपाची त्याला जाणीव होते. म्हणजे ज्या वेळेला अज्ञान जातं तेव्हा, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत अज्ञानातलं ज्ञान आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करत नाही. परोक्ष ज्ञानाने ही दुःखाची निवृत्ती होते असं शास्त्र म्हणतं, पण आत्यंतिक निवृत्ती होत नाही. तर तात्पुरती निवृत्ती मात्र होते परोक्ष ज्ञानाने सुद्धा. परोक्ष ज्ञानाने होते ना. 10वा आहे असं म्हटल्यावर जे रडण्याचे थांबले, त्यांना फक्त एवढंच कळालं की 10वा आहे. कोण आहे, तर कोण आहे हे नाही कळालं असं. म्हणजे 10वा आहे हे कळालं. हा दृष्टांत आहे शास्त्रात येणारा, की ज्याच्यामध्ये 10 प्रवासी काशी क्षेत्राकडे चाललेले असताना, आता मला नाही माहिती मध्ये गंगा आहे का काय, अलीकडं गंगा आहे का पलीकडे गंगा आहे, काशीला जाऊन येणाऱ्यांनी सांगा गंगा अलीकडे काशीच्या का पलीकडे. त्या पात्रातून जात असताना मोठं पात्र, आणि मग त्याच्यात काय झाले, हे पोहत चाललेले होते 10 महाराष्ट्रीयन. पलीकडे गेले त्यावेळेला त्यांनी आपल्याला सोडायचे मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यावेळेला 9 जण भरल्यावरती त्यांना शंका आली, तयार झाली. कोणती? 1 जण गेला आपल्यातला, 1 जण गेला. कारण आपण नदी क्रॉस करून आलो ना, तरी 1 गेला म्हणते, 9च जण. पण तो मोजणारा स्वतःला सोडायचा आणि इतरांना मोजायचा. लौकिकात बी असंच चाललेलं आहे, स्वतःला सोडायचं, इतरांना मोजायचं. पण मग ते असं म्हटल्यामुळे 10वा गेला म्हणून रडायला सुरुवात केली. अर्थात शोक झाला का नाही तिथे तयार. रडत असताना शोक तयार झाला, तर कोणीतरी एक प्रवासी तिथे आणखीन होला, चांगला सज्जन व्यक्ती होता, तो जवळ आला आणि ते म्हटले, का रडता तुम्ही.
तर तो म्हटले आमच्यातला एक जण वाहून गेला म्हणजे तुम्ही किती जण होते? म्हटले 10 जण. त्याने अशी नजर टाकल्याबरोबर लक्षात आले की 10चे 10 जाग्यावर बसलेले. हे का रडतात? तर म्हणजे 10वा गेलाय म्हणून रडतात. म्हणजे यातला काय झालेला आहे? 10वा गेलेल्याचा भ्रम झालेला आहे. संसारातही भ्रमाचीच उत्पत्ती दुःखाला कारण आहे. तर लोकांना शोक आणि दुःख कशामुळे आहे? वास्तवतेने आहे का भ्रमाने आहे? तर सद्गुरूंनी हे समजून सांगितलेलं असतं. म्हणजे कसा आत्यंतिक कसा जातो? तर ज्या वेळेला त्याला सांगितलं अरे दुःख तुझ्या ठिकाणी औषधाला सुद्धा नाही. तुला काय तू कोण आहेस? सच्चिदानंद आहेस. मग सच्चिदानंदाच्या ठिकाणी दुःख थोडंच असतं. तेव्हा सत चित आणि आनंद स्वरूप असा तू आहेस. तर त्याला जोपर्यंत मी आनंद स्वरूप आहे हे कळत नाही तोपर्यंत त्याला ताप आणि शोक हे सोडत नाही. हे त्याचं रहस्य आहे. त्याला कळाल्यानंतर काय झालं? प्रारब्ध कुठं बदललं? तेव्हा म्हणजे सद्गुरूंकडून ज्या वेळेला ज्ञान झालं किंवा अज्ञान गेलं त्यावेळेलाही प्रारब्ध गेलं नाही, पण प्रारब्धच खोटं आहे हे कळालं. प्रारब्ध कसं आहे? खोटं आहे. कर्माची फळं खोटी आहे. उत्पन्न झालेलं सुख खोटं आहे आणि दुःख खोटं आहे हे कळालं. सुखाला जर खरा मानतो तर दुःखाला खरं मानावं लागतं. आणि सुखच खोटं आहे हे जर कळालं तर मग दुःख खोटं आहे हे काय विषय सांगायची गरजच नाही राहिली. म्हणून शोक नाहीच आहे. कोणाचाही पुत्र आजपर्यंत मेला नाही. तुमचा पुत्र आधी सिद्ध करा आणि मग मेलेला दाखवा. कोणाचा पुत्र गेला आजपर्यंत? कोणाचाच गेला नाही. कोणाची पौत्री गेली? कोणाचीच गेली नाही. तुमची नाहीच आहे तर जाईल कशी? पण तुम्ही तिला मानली. काय म्हटले की ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे असं आपण म्हटलं. हे ऐकायला सोपं आहे पण पचायला कठीण आहे. हे बी लक्षात ठेवा. पण ऐकणं फार सोपी गोष्ट आहे. हे ऐकलं बा की आपलं काय मुलं आपली नाहीत, मुलगी आपली नाही, नातवंड आपली नाही, मेल्यावर कळेल. मग मरणार नाही का? त्याला ठरलेलं लिमिट द्यायचं. त्याच्या आयुष्याच्या अवधी आहेत अशा. पण तुम्ही त्यांना आपली मानता. जगात दररोज कितीतरी मरतात त्यावेळेला तुम्ही कुठे रडता? जगात दररोज जन्मत नाहीत का? तुम्ही कुठे आनंदी असता? ज्या वेळेस जगात कितीतरी दररोज मारतात तुम्ही कुठे रडता? नाही. तुम्ही ज्याच्यावर इष्ट प्रयोग केलेला आहे अनिष्ट आणि इष्टतेचा, तर तिथे मात्र रडणं आणि हसणं आहे. तर त्या याच्यातून सद्गुरूंची कृपा ज्या वेळेला होती त्यावेळेला आत्यंतिक निवृत्ती अशा प्रकारे होते. आणि सद्गुरू आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करण्यासाठीच बसलेले, तात्पुरत्या नाही. तात्पुरत्या काय करून उपयोगाचे तेव्हा? म्हणून मग काय झालं? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली प्रथम. आणि पहिल्यांदा सुरुवातीला आल्या साधारण दुःखाची निवृत्ती झाली. वरचं परोक्षत्वाने दुःख गेलं आणि नंतर अपरोक्षत्वाने कसं? तूच 10वा आहेस. हे काय? अपरोक्ष. आणि दशमस्तोई असं म्हटलेलं आहे. दशमस्ती तू 10वा. दशम त्वम अस्ति. तू म्हणजे तू 10वा आहेस. तूच 10वा आहेस. म्हणजे कसं कळाल त्याला? ज्या वेळेला 9 इतर मोजले आणि जो म्हणत होता 10वा नाही, तर 9 मोजून झाल्यावर त्याला म्हटलं तू 10वा आहेस. कळालं का नाही? मी 10वा आहे. आणि त्याला ज्ञान झालं. तसा तूच परमात्मा आहेस. आणि परमात्मा हा आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक दुःखाने त्रस्त आहे. परमात्मा आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक दुःखाने त्रस्त असेलच कसा? तो तर सच्चिदानंद आहेस. आणि मग तुला शोकही आहे. ते म्हटले कशाचा? कारण ज्या वेळेला त्याला म्हणजे की शोक कशाचा शोक आहे? म्हणजे अनिष्टाची प्राप्ती. कोणाला होते? सच्चिदानंदाला. सच्चिदानंदाला काहीच इष्ट नाही आणि अनिष्टही नाही. म्हणून हे जगातले व्यवहार चालवणारी जी चक्र आहेत ती सगळी बंद पडली याच्या दृष्टीने. आणि काही आलं काय आणि काही गेलं काय या दोघांच्यावरून तो भिन्न होऊन जातो. हे तत्वज्ञानाने किंवा सद्गुरू कृपेने प्राप्त होतं. आणि मग तेव्हा नंतर मग पुढे जाऊन योग सुखाचे सोहळे काय तो अनुभवतो म्हणतात. तर का तेव्हा काय मी माझ्या
गाढ अज्ञानरूपी निद्रेमध्ये होतो त्यावेळेला दुःख भोगत होतो आणि सद्गुरु कृपेने काय झाली, ही निद्रा गेली आणि आज मी सुखाचे सोहळे भोगायला लागलो. योग सुखाचे सोहळे, या योग या पदाचा अर्थ ऐक्य असा आहे. ज्या ऐक्याच्या द्वारे काय होतं, आता परमात्मा आणि जीव यांच्यामध्ये खरा तर भेदच नाही. जीव आणि परमात्मा यांच्यात कुठे भेद आहे? जीव परमात्मा दोन्ही वैसोनी एके स्थानी, जयाचे हृदय भवनी विराजती. माऊली म्हणतात तसं की जीव परमात्मा दोन ज्या वेळेला भेदाने राहतात त्यावेळेला या गोष्टी घडतात की त्याच्यामध्ये तो जीव दुःखाला प्राप्त होतो. आणि ज्या वेळेला त्याला कळाल बा परमार्थ करून काय शिंग फुटत नाही किंवा नवीन काय आणखी बदल होतात असं काही नाही. परमार्थ केल्याने काय बदल झाला तर त्याला संसाराचं स्वरूप कळालं, जगन मिथ्या आणि जीव ब्रह्मैव नाभ्रहा. जीव परमात्मा आहे, मी परमात्माचा आहे. मी परमात्मा आहे म्हणण्यात माझं शरीर परमात्मा आहे असं नाही, माझा देह परमात्मा आहे असं नाही. तर तद्विरहित जे अधिष्ठान चैतन्य तर तेच मी आहे. आणि मग आगंतुक हे देह प्राप्त झालेले आहेत. आता इतके जन्मच्या जन्म दुःखात सोसले, आता चालू शरीरात थोडंसं दुःख सहन करा आणि एकदा शरीर पडल्यावर पुन्हा तुम्ही दुःखी होणार नाही. जर सद्गुरु कृपा आणि आत्मज्ञान उत्पन्न केलं असलं नसेल तर पुन्हा हे रोटेशन चालू आहे, म्हणजे सायकल चक्र चालूच आहे. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, हे कायम चालूच राहील. का बरं? म्हणजे तुम्ही का त्याच्यासाठी काही प्रयत्नच केले नाहीत. कोणतेही प्रयत्न न करता जन्ममरण आपोआप जाणार नाही. काही प्रयत्न केले नाहीत आणि जन्ममरण जाईल, शक्यच नाही. ते म्हणले बा परमार्थही करतो आम्ही असा, तर साधारण परमार्थ करूनही काही होत नाही. जशी साधारण शेती करून जसं उत्पन्न प्राप्त होत नाही, उलट घर घालून धंदा. साधारण शेती करणाऱ्याला करत असताना तर घर घालून धंदा, कारण त्याच्यात काही नाही. एक तर चांगली करून सुद्धा घर घालून धंदा, तर कशी तरी केल्याने काय होईल त्याच्यात? तर काहीच होणार नाही. मग त्याला जसे ते कष्ट करणारे असतात ना शेतकरी, खास हाडाचे, तर ते डोळ्यात तेल घालून मडे झाकून या करती पेरणी असं तुकोबराय म्हणतात. तेव्हा ते रात्रंदिवस अगदी सकाळी दररोज रानात असला पाहिजे. कोणता रोग पडला, कोणत्या आळ्या झाल्या, कोणते कीटक उड्या आणतात, पानं का गाळतात, पांढरीच ते सुकलीच का, टिपकेच का पडले, इतका बारकाईने त्याचा कोंब तर जळत नाही ना, नवीन कोंब फुटत नाहीत का फुटत नाहीत. त्या प्रत्येकाचं ते काय करतात, पाणी कधी दिलं, पाण्यात ओल किती आहे त्याला. आता त्याच्यात हे आलेले आहेत थर्मामीटर जमिनीतली, माहिती तुम्ही कसं माहिती त्याला शेती नाही करत. त्याच्यात थर्मामीटर लावलेले आहेत की त्या पाण्याची ओल संपल्यावर आपोआप ठिबक चालू होते. अजून त्या तंत्रज्ञान बदल होत चालले. त्याच्यात किती पाणी आहे, त्यात ओलावा नाही तर मग एरवी तर तुम्हाला पाहावंच लागेल ना की सुकल्यात का, कोणत्या झाडाला ते झाड पिवळं का पडायला लागल्यावर तिथून पुढे पाहायला गेल्यावर त्याचा काय आटोक्यात येईल रोग. तेव्हा पिवळं पडायच्या आधी त्याचा रोग काय झाला पाहिजे. तशी माणसं मरायच्या आधी त्यांना कळालं पाहिजे. फार पिवळी पडली काय उपयोगाचे. त्या अशा म्हणजे एकंदरीत काय हो, तर त्याच्यात सूक्ष्मता आहे. परमार्थ हा फार बारकाव्याने करावा लागतो. संसार जर बारकाव्याने करावा लागतो तर परमार्थ हा त्याचा राजा आहे. त्याच्यात तर अधिक बारकावा आहे. इतका ढोबळ नाही जेवढा ढोबळ लोक धरतात. म्हणजे लोक असे ढोबळ मानाने धरून चाललेत, आमचा देवदेव चालू आहे, आमचं देवदेव करतोय. काही होणार नाही. काय होणार नाही म्हणजे पुण्य पदरात पडेल आणि मिळालेलं पुण्यही भोगण्यासाठी शरीरं येतील आणि शरीर आले की जन्म मरण परंपरा अखंड चालू राहील. मग बाहेर कसं पडावं लागेल तर त्याला एक सद्गुरू वाचवणे, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचवणे असं म्हटलं. त्याच्या आधी काय, माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला आम्ही दुःख भोगी कुंभी पाक चाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचवणे.
हा, तर त्याच्याशिवाय हा तुझं विनोद हा कोण सोडवणार आहे तेव्हा सद्गुरूंशिवाय? तर सद्गुरूंशिवाय कोणीच नाही. तर अशा प्रकाराने एकदा त्या म्हणजे पहिल्यांदा शोक निवृत्ती आणि नंतर आनंदावाप्ती अशी शास्त्रामध्ये विषय आलेला आहे. हे अज्ञान आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंद याला काय म्हणतात? आभासाच्या 7 अवस्था असं म्हटले. पहिल्यांदा त्यात क्रमशः टप्प्याटप्प्यामध्ये चालतात. लगेच अज्ञान गेलं म्हटले, सद्गुरूंची कृपा झाली लगेच अज्ञान गेलं असं नाही होत बाबा. मग काय झालं, सद्गुरूंकडे गेला, पहिल्यांदा जातच नाहीत पण गेला, तर मग गेल्यावर परोक्ष ज्ञानाची उत्पत्ती होते. प्रारंभिक अवस्थेत पहिल्यांदा परोक्ष ज्ञान, तसं मागाशी उदाहरण देऊन सांगितलं. नंतर पुढे जाऊन अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे इंद्रिय रहित अवस्थेमध्ये स्वच स्वला झालेलं ज्ञान. इंद्रियाकडून नाही ज्ञान होता परोक्ष. प्रत्यक्ष ज्ञान जे आहे त्याच्यात इंद्रिय गोचरता आहे. आणि अपरोक्ष ज्ञान हे स्वतःला अयम आत्मा ब्रह्म असं सद्गुरूंकडून महावाक्य ऐकल्यानंतर, तत्त्वमसी महावाक्य ऐकल्यावर जे बोध झाला आणि त्याच्यामुळे मग तो काय झाला, तिकडे गेला. विज्ञानाचा विषय सांगतो माऊलींनी इथं, योगाचा विषय पुढे हाताळलाय, हा भाग वेगळा आहे. तर तेव्हा त्याच्यानंतरच शोकनाश आधी होतो आणि नंतर आनंद. तसं इथं सुद्धा शोकनाश आधी दाखवला की विषय वेळे मिठी दिधल्या नुठी ताठी ते तुझे कृपादृष्टी निर्विष होय, तरी कवना ते ताप पोळी कैसे नेव शोक जाळी, जरी प्रसाद सकल लळी पुढे येतो. पण परोक्ष ज्ञानानेही शोकनाश होतो. हा मुद्दा एक हाताळला मी. आता पुढे जाऊन काय होईल तर आनंदाव्याप्ती कशी प्राप्त होते म्हणतात, तर योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे. तुझे स्नेहाळे सेवका म्हणजे शिष्याला, सत्शिष्याला योग सुखाचे सोहळे का प्राप्त होत नाहीत? मग तिथे कोणतं मंत्र वापरला आहे? सोहम सिद्धीचे लळे पाळीची तू, कारण सोहम सहा अहम परमात्मा हा मंत्रच आहे. त्याला तत्त्वमसी महावाक्याचा मंत्र म्हणतात. सोहम सहा अहम. अधिक सद्गुरूंनी काय सांगितलं? तत्त्वमसी असं म्हटले ना, तत्त्वम असी ते ब्रह्म आहे असं म्हटल्यावरती सहा अहम. तर त्याचे लळे पाळसी म्हणजे पुन्हा पुन्हा आवृत्ती देणं, याला लळे पाळसी म्हणावं. नाही तर तुम्ही लाळा पाळत नसताल. तुम्ही लाळा पाळता पण तुम्ही भलताच लाळा पाळता. पण हा जर लाळा पाळला की मी परमात्माच आहे, तर तिथे काय म्हटलं? अहम ब्रह्मास्मी अशा वृत्तीच्या द्वारे म्हटले. किंवा इथे म्हटलंय का सोहम सिद्धी. आता सहा अहम, सहा अहम म्हणजे तो परमात्मा मीच आहे. तर तो परमात्मा मी आहे याला आवृत्त्या देत राहणं. कुठपर्यंत देणार? तर जोपर्यंत याला पुन्हा पुन्हा आवृत्ती नाही, एकदा पक्व अवस्थेत जाईपर्यंत. जसं आडीमध्ये आंबे कुठपर्यंत ठेवले जातात? नासस्तवर. नासस्तवर नाही. त्या पाडाचा आंबा आडीमध्ये जातो, तर आडी ही जशी असते त्या आडीमध्ये काय केलेलं आहे? आडी म्हणजेच एक प्रकारची साधना कोणाची? त्या आंब्याची सुरू करा. आणि मग तो पक्व अवस्थेत जातो. पक्व अवस्थेत आडीतून बाहेर काढावा लागतो, नाहीतर तो म्हणून सोहम सिद्धीचे लळे सुद्धा कायमस्वरूपी राहत नाही. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, कुठपर्यंत मी ब्रह्म आहे म्हणतो. तर ते आपाप नंतर ती वृत्ती ही निवृत्त होऊन जाते. कोणती? सोहमची सुद्धा. सोहमची वृत्ती राहत नाही. पण सोहमच्या वृत्तीची आवश्यकता मात्र त्या साधकाला आहे. आणि कुठल्या म्हणतात? तर जे योगाची साधना करतायत. कारण पुढे ओवी जाताना ओवी बदलली गेलेली, म्हणजे अशी ओवी आलेली की आधार शक्तीच्या अंकी अशी ओवी आल्या कारणाने सोहम सिद्धीचे लळे पाळसी असं जे म्हणलेलं होतं. तर ही सोहम सिद्धी याने कुठे कशी पाळसी? तर समाधीच्या योगे पाळसी. विषय कुठे न्यावा लागेल तुम्हाला? ज्ञानाकडे न घेता योगाकडे वळवलाय माऊलींनी. म्हणून आपण तिकडेच वळवून जाऊ, जसे माऊली चालतील तसे त्यांच्या मागोमागं जाऊ. तर असे योगी कोण? किंवा माऊलींनी ह्या ओवीच्या भक्तीचा विषय सांगत असताना योगाचा विषय का घातला असावा?
मुळात 12वा अध्याय काय आहे? भक्ती योगाचा आहे. आणि सुरुवात करताना मात्र योगाकडून केलेली दिसते. तर हा उपासनेच्या अंतर्गत योग येतो. योग हा ज्ञानाचा विषय नाही, तर योग हा भक्तीच्या माध्यमातून विषय उपासनेच्या अंतर्गत घडलेला आहे. कारण योगाने त्याला पूर्ण अंशामध्ये मुक्त नाही केलं, पण जर त्याला तसे सद्गुरू प्राप्त झालेले असतील जे ज्ञानी आणि योगी, तर मात्र तो नक्की मुक्त होतो. पण नुसते योगी जर सद्गुरू असतील तर हा मुक्त होणार नाही, कारण त्याला आत्मज्ञान होत नाही. तो आत्मज्ञानाच्या जवळ जाऊन बसतो आणि आनंद सुद्धा येतो. तर मग या अष्टांग योगाचे जे सुखाचा सोहळा हा योगी भोगतो असं म्हणताना सोहम सिद्धीचे लळे पाळसी असं म्हटलेलं आहे. तर अर्थात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असा जो ध्यानयोगाचा क्रम दिलेला आहे, त्या ध्यानयोगातून सुद्धा ध्यानयोगाच्या माध्यमातून हा काय होतो, तर वृत्तीशून्य अवस्थेमध्ये जातो. योगी हा नेहमी आनंद भोगण्यासाठी वृत्तीशून्य अवस्थेत जाणं गरजेचं आहे. किंबहुना वृत्तीशून्य अवस्था येण्यासाठीच योगाची साधना केली जाते. म्हणजे चित्तवृत्ती निरोध हा योग हा असं म्हणतात. चित्तवृत्तीचा निरोध केलं की मग योगाची साधना होईल. त्याला निर्विकल्प समाधीत पोहोचणं म्हणजे योगाची सिद्धी म्हणतात. मग इथली सिद्धी कोणती झाली? ज्या वेळेला निर्विकल्प समाधीमध्ये गेला तर आनंदाला प्राप्त होऊन जाईल. तर सद्गुरूंच्या कृपेनेच तो त्या ठिकाणी जातो असं माऊली म्हणतात. त्या अष्टांग योगाची साधना करून ते निर्विषय आपलं निर्वृत्तिक होऊन निर्विकल्प समाधीचं सुख हा भोगू शकतो. आणि त्याच्यामध्ये हे जे अभेद ज्ञान की तो परमात्मा मी आहे, तर हे ज्ञान ज्ञानी योगी पुरुषांकडून संभवनी आहे. हा मी मध्ये असा विषय घेतला होता की मग इथे असं का गेलेलं असेल, माऊली ज्ञानोबा हा विषय का हाताळतात अशी शंका केली. तर याला कारणीभूत आहे यांचा संप्रदाय नाथ संप्रदाय आणि नाथ संप्रदायात योगाचं फार श्रेष्ठत्व होतं. म्हणजे जे संपूर्ण नाथ संप्रदायामध्ये पाहताल, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला तर त्याच्यात ते योगी बी आहेत आणि तत्वव्यक्ती बी आहेत, असे दोन गोष्टी त्याच्यामध्ये. कठीण म्हटलं पण नुसत्या योगाला कठीण म्हटलं, पण ज्ञान योग असा जो शब्द प्रयोग येतो त्याच्यात अजून एक आहे की ज्ञान तत्वज्ञान प्राप्त होण्यासाठी बी योग लागतोच. कारण तिथे चित्तवृत्तीचा निरोध व्हावाच लागतो. त्याला निदिध्यासन म्हणतात. म्हणजे निदिध्यासन झाल्याशिवाय तत्वपदार्थाचा अर्थ समजत नाही. मग तिथं योग आलाच. त्या निदिध्यासन जे माणसं योगी आहेत चांगदेव महाराजांसारखे, यांना काय निदिध्यासन करावं लागेल बरं? काहीच नाही ना, कारण त्यांचा तो अमोलचा पिंडच आहे. त्यामुळे त्यांना फक्त कानावचनाची भेटी, करिताची पैकिरटी, वस्तू होणी उठी, तर त्यांच्या ठिकाणी ते संभवनीय आहे. पण समजा तुम्ही तर योगी नाहीत, मग तुम्ही योगी नाहीत आणि तुम्हाला तत्वमसी महावाक्य सांगितलं तर तिथे तुम्हाला योगाच्या साधनेच्या शिवाय आत्मज्ञानापर्यंत पोहोचता येणार नाही हे नक्की. मग ती कशी होईल? त्याला निदिध्यासन म्हणजेच योग असा केलेला आहे अर्थ. त्यांनी निदिध्यासन करावं आणि निदिध्यासन करून अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्तीची धारणा अखंड ठेवणं हा योग आहे. एकांत स्थानामध्ये राहावं आणि त्यामध्ये अशा प्रकारे अनात्माकार वृत्तीचा अभ्यास करावा. होतो का? होतो. अनात्माकार वृत्ती होते, पण जसं असं म्हटलं की कोणी एखादा योगाच्या मार्फत जर निर्विकल्प साधनेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला 12 तास साधना केल्यावर 5 सेकंदाची समाधी लागते. किती? 12 तासाच्या साधनेतून 5 सेकंदाची समाधी लागते. आता 12 तासाची जरी योगाची त्यांनी मुद्रा काय केली, धारण केली, तर 5 सेकंदाच्या समाधीचा म्हणजे 5 सेकंदाच्या समाधीचा आनंद मिळायला इतकी खडतर तपस्या योगामध्ये. पण तेच निदिध्यासनाकडे गेले तर तुमची लवकर चित्तवृत्ती तयार होते.
अब जगत मिथ्यात्व ज्याच्या बुद्धीमध्ये आरूढ झालेलं आहे त्याला अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायला सोपं गेलं. योगी हा वनात जाऊन बसला. कशासाठी? तर या पदार्थांचा परित्याग करायचा आहे म्हणून. पदार्थांचा त्याग त्यांनी स्वतःहून केला आणि वनात जाऊन बसला. मग आता आम्हाला काय पदार्थ त्रस्त करतील का? नाही करणार असं म्हणून तिथे जाऊन बसला. बरोबर आहे, वनात जाऊन बसला. पण त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास जर केलेला नसेल तर त्याला वनातही समाधी लावायला कठीण आहे. कारण त्यांनी काय नाही केलेला? त्याला तत्व आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्याला थोडा बी जरी एकांत प्राप्त झाला तरी निधिध्यासन साधायला संभवनीय आहे. असे दोन उलटे भाग सांगितले मी तुम्हाला. म्हणजे योग्यापेक्षाही तत्वज्ञानाचा अभ्यास करणारा हा लवकर, फक्त त्यांनी मनावर घेतलं पाहिजे. मात्र नुसता शाब्दिक ज्ञान नको, त्यांनी मनावरच घेतलं चित्तवृत्तीवरती की नाही बा की हा साक्षात्कार करूनच ठेवी. असं जर त्यांनी काय केला, चंग बांधलेला असेल तर त्याला ते संभवनीय आहे. तर तेव्हा माऊली ज्ञानोबराय हे मूळचेच नाथ सांप्रदायिक पंथाकडून आलेले असल्याने आणि योगाची परंपरा असल्याने त्यांच्याकडून तिथेच योग शिकवला गेला. नाही तर माऊली ज्ञानोबरायांना योग आलाच कुठून हा एक प्रश्न आहे. तर निवृत्तीनाथ हे योगी बनले, त्यांना योगीच म्हणतात. निवृत्तीनाथ योगी आणि सद्गुरू योगी जर आहेत तर शिष्य काय बिगर योगी होईल का? म्हणून तेच अष्टांग योगाची साधना, हठयोगाची साधना ही त्या परंपरेतून आलेली. गुहेमध्ये राहून जसे गहिनीनाथ साधना म्हणजे साधना नव्हते करत, तर ती त्यांची आनंदाचं सेवन करत होते असं म्हणत. त्यांनी काय साधना कराव्यात, तर त्यांची ती सहस्थिती आहे. आणि त्या असं सांगितलं जातं परंपरेनुसार किंवा कथेमध्ये जसा आलेला आहे चरित्रामधला भाग की ब्रह्मगिरीवरती प्रदक्षिणा करत असताना काय 6 महिन्याच्या प्रदक्षिणा करत होते. दररोज प्रदक्षिणा करायची ब्रह्मगिरीची. तर तेव्हा एके दिवशी ब्रह्मगिरीवरच्या एका बाजूला असताना जिथे आता गहिनीनाथांची गुफा आहे तिथे गुफा, तर त्या ठिकाणी आणि पूर्वीचा काळ येतो, आत्ताचा नाही धरायचा की डांबरी सडका असलं नाही. पूर्ण अगदी निर्मनुष्य, थोडा क्वचित एखाद दुसरा कोणी राहत असतील त्या ठिकाणची. त्यावेळेला त्या ठिकाणी प्रदक्षिणा करताना एक वाहक त्या ठिकाणी आला आणि त्या वाघाने डरकाळी फोडली. जवळून आवाज आल्याने धांदल उडाली. मुक्ताई, माऊली ज्ञानोबराय, सोपान काका, निवृत्तीनाथ हे सगळे आणि विठ्ठलपंत सुद्धा होते ना त्यांच्यामध्ये, तर ते सगळे आजूबाजूला झाले असं म्हणतात. कारण त्या काही चरित्रामध्ये ह्याचा विषय आलेला आहे की विठ्ठलपंत आणि ते सुद्धा प्रदक्षिणा करत होते. बरोबर आहे ना? पण माझ्या वाचण्यात आलेलं. मग त्याच्यात हे बाजूला झाल्यावरती निवृत्तीनाथ एका बाजूला झाले. त्या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटल्यासारखा प्रकार झाला आणि तेवढ्या वेळात निवृत्तीनाथ वेगळे झाल्याबरोबर मग आता त्यांच्या पाठीमागं वाघ लागला, ह्यांच्या माग बाकीच्यांच्या नाही. तर ते वाघ हा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर योगमायेने तयार केलेला वाघ होता आणि तो गहिनीनाथांनी सोडलेला होता. आणि तो त्याच्या पाठीमागं लागल्यावरती ते निवृत्तीनाथ गेले कुठे म्हणताल तर हळूहळू शोधत पुढे पुढे पळत चालत होते. वाघ मागून त्याने वाघाने कुठे नेऊन सोडला आणि मग गुंफेत गेल्यावरती आत जाऊन पाहिलं तर प्रचंड दिव्य प्रकाश त्यांनी पाहिला. त्याच वेळेला त्यांना जाणीव झाली. कारण असं आहे की ज्या वेळेला त्या ठिकाणी गेले त्याच वेळेला तो वाघ गेला पळून कशाचा नव्हता आणि किंवा योग मायेचा होता. आणि मग आतमध्ये गेल्यावर त्यांनी पाहिलं की साधू एक बसलेले आहेत आतमध्ये आणि अशा प्रकारच्या योगमुद्रेमध्ये आहेत. साष्टांग दंडवत घातलं. तेव्हा गहिनीनाथांनी सांगितले, निवृत्तीनाथा आले का तुम्ही? तर त्याच्यावरूनच त्यांनीच बोलवून घेतलं होतं हे ना. आणि मग त्या ठिकाणी त्यांना ते म्हणले मी कितीतरी तुझीच वाट पाहत होतो, म्हणजे माझं कार्य या ठिकाणी संपलेलं आहे पण मला केवळ तुझ्या प्रतीक्षेमध्ये मी होतो. तर त्या ठिकाणी कृपा केलेली आहे निवृत्तीनाथांच्यावर. निवृत्तीनाथ म्हणजे साधारण नाही तर भगवान शिवजींचे अवतार आहेत. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. तर ते असे साधारण नाही. तर त्यांच्यावरती कृपा गहिनीनाथांनी केली आणि मग तीच त्या ठिकाणी काय ते गेले. यांना सगळे ते रडत बसले इकडे, म्हणजे शोक झाला यांना.
माऊलींना ह्यांना. पण नंतर निवृत्तीनाथ हे कृपा संपन्न होऊन पुन्हा माघारी आले आणि मग त्या मात्र त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता. सगळ्यांचे चेहरे उजळले पण यांचा चेहरा खास उजळलेला होता. निवृत्तीनाथांचा तो कृपेने पात्र झालेले होते. त्यांनी मग माऊली ज्ञानोबा आधी सगळ्यांना बोध दिला आणि योगही शिकवला. तिथून त्या ह्या योगाचा प्रसार अर्थात हठयोग आणि ध्यानयोग, अष्टांग योगातले राजयोग आणि हठयोग हे दोन्ही सगळे संपन्न असे निवृत्तीनाथ होते. आणि तेच योगाची कला माऊलींच्याकडे आली तेव्हा आधार शक्तीचे अंकी वाढविसी कौतुकी. आपल्या गुरूंचं वर्णन करताना काय म्हणतात माऊली की आपण काय केलेलं आहे, हे गुरुकृपा, आपल्या गुरुकृपा दृष्टीने आपण योग साधकाला मूलाधार चक्राच्या ठिकाणी जागृत झालेल्या कुंडलिनीच्या मांडीवर प्रेमाने वाढवतेस. आधार शक्ती, आधार म्हणजे मूलाधार असं आहे. मूलाधार हे चक्र आहे. षडचक्र जे आहेत त्याच्यामध्ये मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहूत, पुढे विशुद्ध आणि आज्ञा असे षडचक्र आहेत. पहिल्यांदा जे बुधस्थानावरती आहे त्याला मूलाधार, नंतर जे नाभिस्थानावरती जननेंद्रियाच्या ठिकाणी आहे ते स्वाधिष्ठान, तिसरं चक्र मणिपूर हे नाभीच्या ठिकाणी सांगितलं जातं. अनाहूत चक्र हृदयामध्ये आहे. विशुद्ध चक्र कंठामध्ये आहे आणि आज्ञाचक्र दोन भुवयांच्या मध्ये भ्रुकुटीमध्ये आहे. तर अशा प्रकारचे जे सहाही चक्रांचं भेदन करून कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला जागे होते तर कुंडलिनी शक्तीचा विचार हा इथे आलेला आहे आणि तो योग्यांच्याकडून आलेला आहे. ती योगविद्या माऊली ज्ञानोबा यांना सद्गुरूंनीच प्राप्त करून दिली. म्हणजे परंपरेतून आलेली विद्या आहे ती त्यांना प्राप्त झाली. तर आपोआपच आपण काय केलं, माझ्यावरती कृपा केली आणि या सगळ्या तापातून, संसाररूपी तापाने जो त्रस्त झालेलो होतो त्या मला सद्गुरूंनी बाहेर काढलं आणि काय केलेलं आहे, माझ्यावरती कृपा केली आणि त्या कृपेला अर्थातच कृपेला पात्र झालो. म्हणूनच आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुकी, कौतुकाने वाढविसी. मग हृदयाकाश पलकी परिये देसी निजे. अर्थात हृदय आकाश रूपी, हा हृदय आकाश कुठं आलं, अनाहूत चक्राच्या ठिकाणी हृदय आकाश म्हणजे अनाहूत चक्र हे हृदयाच्या ठिकाणी म्हणून सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी पाळण्यात घालून, हृदय आकाश रूपी पाळण्यामध्ये घालून सोहम सिद्धीचे लळे पाळसी किंवा चित्तवृत्ती निरोधाची झोप असं म्हटलंय. परिये देसी निजे. कशाची निजे, तर चित्तवृत्ती निरोधाची झोप, याला निजे असं म्हटलं माऊलींनी. येण्यासाठी आपण काय करते, यमनियमाचे झोके देते, अशी योगाची भाषा वापरलेली. यम आणि नियम हे दोन्ही 5-5 आहेत. यम 5 आणि नियम 5. यम कोणते, पहिल्यांदा यमामध्ये 5 अस्तेय, ब्रह्मचर्य, ईश्वर प्रणिधान, अपरिग्रह आणि संतोष. संतोष बरोबर आहे. आणि त्यानंतर नियमामध्ये दिलेले, त्या नियमामध्ये ब्रह्मचर्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आणि ईश्वर प्रणिधान हे असं येतं. आणि नियमामध्ये काय आहेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि अजून एक काहीतरी राहील, अस्तेय, बरोबर, म्हणजे चोरी न करणं. तर अशा प्रकारचे नियम पहिल्यांदा, नंतर आपलं यम पहिल्यांदा, नंतर नियम, आणि त्याच्यानं यांच्याद्वारे तू काय करतेस हे नित्य आमच्या चित्तवृत्तीमध्ये धारण करून हृदयाकाश रूपी आकाशामध्ये झोके देत आहेस असा अर्थ केलेला आहे यांनी. मग खांदारकर महाराजांनी तुमच्या ठाकरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीतला अर्थ वाचा. तो आपल्या आधार शक्तीच्या अंकावर आधार शक्ती म्हणजेच मूलाधार चक्र.
असा त्याचा अर्थ हे बरोबर आहे ना? आधार शक्तीच्या अंकावर कौतुकाने बसून हा. वाढवतेस आणि त्यास वाढवतेच म्हणजे आपाप त्याच्यामध्ये वृद्धी होते. मूलाधार चक्राची वृद्धी कुठे जाईल? स्वाधिष्ठानमध्ये. स्वाधिष्ठानमधून मणिपूर, मणिपूरचा अनाहूत, अनाहूतचा विशुद्ध आणि विशुद्धाचं आज्ञा. तर अशा प्रकाराने वाढविसी. पुढे त्यास हृदय आकाश रूपी पाळण्यात आता वाढवत असताना जी चौथं चक्र, त्याचंच नाव काय म्हटलेलं आहे? अनाहत चक्र. त्याला ते कोणत्या स्थानी? हृदय. तर तिथपर्यंत घेऊन गेली आणि हृदय रूपी पालखीमध्ये बसवून त्याला यमनियमाचे झोके देतेस असा अर्थ आलता. तर ते बरोबर चालू ना? त्यास हृदय आकाश रूपी पाळण्यात घालून हा. आपल्या उपदेशाने निजवून झोके देतेस. आपल्या उपदेशाने निजवून. तिथं उपदेशाने निजवून असं लिहिलंय, याच्यात त्यांनी यमनियमाचे असं लिहिलंय. तर ठीक आहे, उपदेशाने बरोबर आहे शब्द. काय असेल दोन्ही संतांचं बरोबर असेल. तर तेव्हा अशा प्रकाराने चित्तनिरोधाची झोप प्राप्त व्हायला पाहिजे. योग्याला झोपाची आवश्यकता आहे, पण कुठे? चित्त निरोध रूपी झोपेमध्ये. जर चित्ताच्या ठिकाणी जागा असेल तर योगी होईलच कसा? तर निर्विषय आपल्या निर्विकल्प वृत्ती होण्यासाठी चित्त निरोधाची झोप सद्गुरूंच्या कृपेने जर प्राप्त झाली तर योगी नक्कीच सोहमसिद्धीचे लळे पाळल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पुढे जाऊन माऊली म्हणतात की प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. प्रत्येक म्हणजेच आत्मा. पुढे जाऊन काय सापडले त्याला, काय प्राप्त होईल? तर आज प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. सद्गुरू माऊली काय करतील? तर सद्गुरू माऊली त्यांच्या कृपेने आपाप हा साधक म्हणजे साधक रूपी बाळ, आणि इथं बाळाचा विषय आलेला आहे ना, तर साधक रूपी बाळाला आत्मरूप दिव्याची ओवाळणी करतेस. कोण? सद्गुरू माऊली काय करते? साधक रूपी बाळाला आत्मरूपी. आता हे रसिक भाषा बी आहे, याच्यात योगाची बी भाषा आहे. अशा दोन भाषा एकत्र आलेल्या आहेत. म्हणजे इथं बाळकाचा दृष्टांत आला आणि माऊली म्हणून सद्गुरू माऊली आली. तर सद्गुरू रूपी माऊलीने प्रत्येक ज्योतीची ओवाळणी केली. जशी आई आपल्या बालकाला ओवाळते, ओवाळते आणि काय करते? ओवाळून काय करते? कशाची इच्छा करते? त्याला त्याच्या सुखाची इच्छा करते ना. तर इथे सुद्धा ते म्हणतात की ओवाळणी कशासाठी करतायत? तर आत्मरूपी जे ज्योतीचे, आत्मरूपी ज्योतीने सद्गुरू माऊली त्या साधकरूपी बालकाला ओवाळणी करतात आणि मग काही खेळणी सुद्धा त्या बालकाच्या हातात दिलेले असं म्हणतो. करिसी मनपवनाची खेळणी. अर्थात मनपवनाची खेळणी कोणती असेल तर योगी जो आहे तर त्यावेळेला साधना करत असतो, त्यावेळेला आपली वेळ संपली का? पूरक, रेचक आणि कुंभ यांना खेळणी असं म्हटलेलं. करिसी मनपवनाची खेळणी. मग कोणती यांची खेळणी? म्हणजे पहिल्यांदा श्वास घेतला जातो. काय म्हणतात त्याला? योगी श्वास घेणं याला पूरक. नंतर त्याला थांबवणं याला कुंभक, आणि सोडणं याला रेचक. रेचक हे बरोबर आहे. म्हणजे पूरक, कुंभक, थांबवणं आणि रेचक. तर याच्यामधून काय केलेलं आहे? याला मनपवनाची खेळणी करसी. हे सद्गुरू माऊली तो आत्मज्योतीची म्हणजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करतील आणि तुझीच कृपा झाली तर त्या कृपेने हा बालक काय करतो? पूरक, रेचक, कुंभक आणि रेचक याच्या खेळण्यामध्ये दंग झालेला असतो. बालक काय होतो? खेळण्यामध्ये दंग होतो. कोणतं खेळणं केलं तर पूरक, कुंभक आणि रेचक असं केलं. आणि मग आपापच आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. अशा त्याच्यावरती ही बाळलेणी तू त्याला लेवविसी म्हणजे काय करतोस? ती बाळलेणी अंगावर घातली जातात. जसे कोणती बाळलेणी असं म्हणतात तर जशा साखळ्या. इकडे कोणत्या आहेत तुमच्या?
तर लिहिले नाहीत. वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी असं म्हटलं होतं. तर वाक्या वाळे साखळ्या काय पूर्वी म्हणतात, अजून तोडे तोडे बी घालतात ना बालकांना, घालतात. अजून बिंदल्या. त्या बाळकाला जे नटवलं जातं, आता तिकडचं नटवणं नाही तर इकडचं नटवणं घ्यायचं. तर आत्मसुखाच्या या सगळ्या आत्मसुखाच्या लेण्याने या बाळकाला सद्गुरू रूपी माऊली नटवते असा अर्थ केला. कशाने नटवते तर कशाने तर आत्मसुखाची लेणी लेवविसी असं म्हटलंय ना. आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. तर त्या आत्मसुखाचीच काय केल्या, बाळ्या केल्या, साखळ्या केल्या, तोडे केले. कशाचे? म्हणली एकाचे कसे होतील, तर मग काय दोनचे असतात का? तुम्ही सुद्धा सोन्याचेच करताना. बाळ्या कशाच्या? सोन्याच्या. आता सोनच वापरा, चांदी आणूच नका. बाळ्या त्याच्या सोन्याच्याच केल्या, साखळ्या सोन्याच्याच केल्या, डुलं आणखीन काय करायचंय, हातामध्ये घातले जाणारे मनगट्या सगळ्या कशाच्या केल्या? सोन्याचं असतं का नाही एक? तसं इथे सुद्धा एकच सोने. तसं इथे सुद्धा सगळी बाळ लेणी कशाने नटवली? आत्मसुखाने नटवली. तेव्हा प्रत्येक ज्योतीची वाळणी करशी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळ लेणी लेवळसी. अशा प्रकारे योगाची भाषा वापरणारा हा भाग आहे की सद्गुरूंचं वर्णन करत असताना सद्गुरू एका योगी शिष्यावरती कशा प्रकारे कृपा करतात, तर असा प्रकारचा भाग त्यांच्या हा विषय माऊली ज्ञानोबरायांना स्मरण्याला कारणीभूत निवृत्तीनाथांकडे पाहिल्यावर मागची त्यांची गुरुपरंपरा आठवलेली असावी आणि मग त्याच्यातून हा विषय आपोआपच पुढे आला. कारण असं आहे, कोणतीही गोष्ट आपण स्मरणात जी येते ती पुढे वाढवत नेत असतो. आणि स्मरणात माऊलींच्या काय आलेलं असेल तर माऊलींच्या ध्यानात निवृत्तीनाथ आले म्हणजे सद्गुरू आले. सद्गुरूंकडे पाहता पाहता गहिनीनाथ आले. गहिनीनाथ येता येता पाठीमागं आपाप गोरक्षनाथ आले. त्यांच्या पाठीमागे मच्छिंद्रनाथ आले. तर आपोआपच अशी ही परंपरा समोर उभी राहिली. आणि या सगळ्या परंपरेतून येणारे निवृत्तीनाथांना पाहिल्यावर आपोआपच ही योगाची परंपरा माऊली ज्ञानोबरायांनी या माध्यमातून लिहायला सुरुवात केलेली आहे. चला, आणि ही एक उपासनेच्या अंतर्गतच येते म्हणून घ्यायला काहीच अडचण नाही. तसा 6वा अध्याय सुद्धा असाच आला होता. आणि पुढे जाऊन मग शेवटचा विषय आत येतोय. तो कोणता असेल तर 17वेचे स्तन्या देशी. ही 17वी जीवनकाळा पाहे आत्मा हा चिंतणी परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. अशा प्रकारे मदालसा प्रकरणामध्ये माऊली म्हणतात की का त्या मदालसा काय करते, पाहे आत्मा हा चिंतणी काय वैसोनी जाऊनी बाणा काय काय ओवी मदालसामध्ये हा विषय आलेला आहे. पुत्रा जाई तू वना वैसोनी आसने रे पाहे निर्वाणीच्या खुणा. तिथं असं म्हटलेलं होतं की मग 17वी जीवन काळा पाहे आत्मा हा चिंतोनी परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. तर तू हे बाळा तू असं कर, वनामध्ये जा, एकांतात जा, योगाची साधना कर आणि 17व्या जीवनकलेचं अमृत स्तनपान तू कर असं म्हटलेलं होतं तुझं. आता इथे सुद्धा 17वेचे स्तन्य देशी कोण? सद्गुरू माऊली. काय देतात? ही 17वी काय आहे तर जीवनकला म्हटलेले त्यालाच, किंवा त्यालाच आत्मज्ञान, त्यालाच स्वरूपसिद्धी असा हे प्रयोग केलेला आहे. चंद्राला 16 कळा असतात. चंद्र किती कलेने पूर्ण असतो? 16. मग ही 17वी कळा आलीच कुठून? तर 12-16 जणी हरिसी नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस असं नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात. तर 12-16 जणी हरिसी नेनती. सूर्याच्या मोजताना 12 आणि चंद्राच्या मोजताना 16 कला अशा मोजल्या जातात. पण ह्या आत्म्याला प्रकाशित करत नाही, तर त्या क्षीण होऊन जातात. पण जेव्हा 17वी जीवनकला
म्हणून असं म्हणतं की 17वी जीवनकला प्रकाशित होते त्यावेळेला ती क्षीण होत नाही, तर या चंद्र सूर्यादिकांना क्षीण करून टाकते. म्हणून त्या चंद्र सूर्य ही क्षीण होऊन गेले या 17वी जीवनकलेपुढे. अर्थात आत्मज्ञानाला 17वी जीवनकला म्हणतात. तर या आता ही कुठे प्राप्त होईल, तर आपण कुठपर्यंत आलो होतो, षटचक्राचं भेदन करून ज्या वेळेला कुंडलिनी जागृत होते आणि षटचक्राचं भेदन करून ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश करते असा विषय योगामध्ये येऊन गेलेला आहे. त्यावेळेला ब्रह्मरंध्रात प्रवेश केलेल्या मस्तिष्क देशामध्ये असं म्हटलेलं आहे, त्यावेळेला त्या योग्याला समाधी लागलेली असते. त्यावेळेला तिथे 17व्या जीवनकलेचं चंद्रामृत त्या ठिकाणी प्राप्त होऊन जातं योग्याला, बरं का. 17व्या जीवनकलेचं चंद्रामृत असं म्हटलेलं आहे तिथे. 6वा अध्याय वाचा कुंडलिनी शक्तीच्या मार्फत. तर तेव्हा ब्रह्मरंध्रामध्ये असणारं हे चंद्रामृत, मग योगी कशावर जिवंत राहतो असं म्हटलं तर त्याच अमृताचं सेवन. तर त्याला भूक नाही, तहान नाही, सगळं निघून गेलं. तहानाची प्यावी, भुकेले दिवसाची व्हावी, अहोरात्र व्हावी, मवावा वारा, शीत वेळावे, उष्ण कमारावे, वृष्टीच्या असावे घरा तू. पुढे किंबवाना पांडवा अग्नि प्रवेश नीच नवा, भ्रातारे विन करावा तो हा योग. असं तेरण विश्वम नाही. काय ते श्लोक काय त्याचा तो श्लोक काय? क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतना अव्यक्तानि गतिर्दुःखं देहवती. त्या श्लोकाच्या खाली बी तिथे दिलेला विषय आहे आणि तो विषय बी पुढे येणार आहे ना, 12व्या अध्यायातच आहे ना. हा, एका इथेच आहे, पुढे येणार आहे तो आता आपल्याकडे. 5वा श्लोक आहे, 3रा नाही. हा मला 3रा वाटला होता. अव्यक्तानि गतिर्दुःखं देहवती रवाप्ते. तेव्हा अशा प्रकारे 17वी जीवनकला प्राप्त झाल्यानंतर योगी हा निर्विकल्प समाधीत सुखस्वरूप अशा प्रकाराने राहतो. तसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात, सद्गुरूंनी कृपा केली आणि 17वेचे स्तन्य प्राप्त झालं, अर्थात जीवनकला प्राप्त झाली ती. आणि अनाहताचा हल्लरोगासी समाधी बोधे निजविसी बुजावली आपाप तो समाधी बोधे निजविसी. राहिलेला विषय नंतर पाहू. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु आता विश्वास येणे वाक्यज्ञ दोषावे दोषो निमल